नमस्कार, मी वैशाली. खूप दिवसातून मी रेसिपी बनवत आहे. माझं पित्ताशयाचं ऑपरेशन झालेलं आहे, तर मी लवकरच माझा अनुभव शेअर करणार आहे. तर आज बघा मी शेवभाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी बघा 2 मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत, 1 टॅमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि बघा हे फरसाण घेतलेलं आहे. जाड असं फरसाण आहे. आणि बघा गॅसवर पण मी कढई ठेवलेली आहे. तेल बघा छान असं गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी राई टाकते. राई बघा छान अशी तडतडली आहे. आता कढीपत्ता टाकते. कढीपत्ता टाकल्यावर बघा लगेच कांदा टाकते. कढीपत्ता करपवायचा नाही, भाजीमध्ये हिरवा असा छान लागतो. आता कांदा छान बघा फ्राय करून घेते मी मस्तमध्ये. कांदा बघा छान असा फ्राय झालेला आहे. आता टॅमॅटो टाकते. टॅमॅटो पण चांगला असा परतून घ्यायचा. टॅमॅटो परतत असतानाच बघा मीठ टाकते. मीठ टाकल्यावर टॅमॅटो लवकर असा एकजीव होतो कांद्यामध्ये, नरम होतो आणि ग्रेव्ही छान होते. तर छान असं याला परतून घेते बघा. टॅमॅटो पण बघा छान असा परतलेला आहे मस्तमध्ये बघा. आता हा आमचा कांदा लसूण मसाला आहे आणि हळदी आहे, ती पण टाकते बघा. गरम मसाले वगैरे मी काही टाकले नाही, आमच्या मसाल्यामध्ये असतात. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टाकू शकता. मस्तमध्ये बघा मसाला पण लाल चांगलासा तेलामध्ये परतून घ्यायचा. हे बघा बघू शकता तुम्ही, टॅमॅटो पण बघा किती छान असा मऊ झालेला आहे. आता बघा हे मी पाणी टाकते. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही पाणी टाकू शकता ग्रेव्ही. हे बघा मस्तमध्ये आता याला मिक्स करून घ्यायचं. उकळत असतानाच मीठ वगैरे चेक करायचं. थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मी मीठ टाकलं. फरसाणमध्ये मीठ असतं म्हणून थोडंसं कमीच टाकायचं. हे बघा छान अशी उकळी आलेली आहे मस्तमध्ये. आता हे फरसाण टाकते, हलवून घेते आणि बघा वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते. हे बघा आता मी हलवलं नाही, याला हलवायचं पण नाही, असंच ठेवायचं म्हणजे जी ग्रेव्ही आहे ती फरसाणमध्ये चांगली अशी मुरेल. हे बघा फरसाण छान असं मुरलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये रस्सा चांगला असा मिक्स झालेला आहे. आता वरून बघा मी थोडीशी कोथिंबीर पण टाकते. कोथिंबीर टाकल्यावर पण चांगलं असं हलवून घ्यायचं. हे बघा तुम्ही बघू शकता छान अशी भाजी तयार झालेली आहे. सारखं हलवायचं नाही, नाहीतर ते शेवचं एकदम असं गाळ होईल. त्याच्यामुळे म्हणजे एकदम मऊ होतील, बेसनच होईल, म्हणून सारखं हलवायचं नाही. बघा किती छान अशी भाजी झालेली आहे मस्तमध्ये. शेव पण बघा किती अख्खी दिसत आहे. चला तर मग आता ह्याला झाकण ठेवते आणि असंच ह्याला ज्यावेळेस जेवायचं आहे त्यावेळेस मी भाजी वाढून घेते मस्तमध्ये बघा. तर कशी वाटली मी बनवलेली शेवची भाजी हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हां, माझा जो ऑपरेशन झालेला आहे म्हणजे माझं जे त्याचा अनुभव मी लवकरच सांगणार आहे तुम्हाला. म्हणजे मला काय त्रास होता, कसं ऑपरेशन झालं, मी रिकवर कशी झाले. चला तर मग बाय.